नमस्कार. जगताप साहेब आहेत. तर त्यांचे 1000 झाडं आहेत. तर ते बागेबद्दल आणि व्यवस्थापनाबद्दल काही माहिती सांगतील. नमस्कार, मी दीपक जगताप. आपल्याकडं तसं जवळपास बघायला गेलं तर 8 एकरवरती अंजीर आहे आणि अंजिराचे आपण रेड पुना फिग, दिनकर आणि जंबू अशा तिन्ही व्हरायटी आपल्याकडं आहेत. आपण ह्याचा बहार घेताना खट्टाही बहार घेतो आणि मिठाही बहार घेतो. आता रेड पुनाचा बहार घ्यायचा म्हटलं तर तो आपण खट्टा बहार घेतो, जंबोचा घ्यायचा म्हटलं तर मिठा बहार घेतो. आता ह्या सगळ्या झाडांची आपण लागवड करताना काही झाडं 15x15 वरती आहेत, काही 17x17 वरती आहेत आणि असे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. आता एक प्लॉट आता आपण असं केलाय की तो 21x21 वरती पण घेतलेला आहे. आता ही तुम्हाला पाठीमागे जी दिसते ह्या प्लॉटमध्ये आपण जे उभे आहे ही जम्बो व्हरायटी आहे. ही 15x15 फूट अंतरावरती बाग आहे. आता आपण ह्याला एक वेगळं व्यवस्थापन केलेलं आहे. आपण ह्याला बेडवरती घेतलेलं आहे. बेडवरती घ्यायचं कारण म्हणजे ह्याला आपण पावसाळ्यामध्ये ह्याची छाटणी असते. पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असतो आणि फ्लडला झाडं जर असतील तर अति पावसाने काय होतं, पाण्याचं जास्ती प्रमाण झालं तर नायट्रोजन जास्ती अवेलेबल होतो. तुमचा मालाच्या सेटिंगमध्ये प्रॉब्लेम होती. बेडवरती असल्यामुळं काय होतं, वरचं पाणी खाली लीच होतं, खालून पाणी संपूर्ण निघून जातं. आता आपण ह्याची घेताना खरड छाटणी घेतो. आता छाटणी अंजारामध्ये छाटण्या ह्या 2-3 प्रकारच्या छाटण्या असतात. काहींचं टॉपिंग असतं, काही लोक छाटणी घेत नाही आणि काही लोक खरड छाटणी घेतात. आता आपण ही जी छाटणी घेतो ना खरड छाटणी घेतो, पण खरड छाटणी घेताना ह्या बागेमध्ये रिस्क भरपूर असते. कारण जेवढा आपण जाड स्टंपवरती छाटणी घेतो तेवढी त्याला फुटीला ताकद भरपूर असते. तुमचं खतांचं व्यवस्थापन जर चुकलं तर तुमच्या माल सेटिंग व्हायला फार अडचण असते. माल सेटिंग व्हायला एक औषध नाही, त्याला 10 कारणं असतात. 10 कारणं म्हणजे कशी, तुम्ही छाटणी कशी घेताय, तुम्ही शेणखत कोणतं टाकताय, ढिगाऱ्यावरलं टाकताय का मुक्त गोट्यावरतीचं टाकताय, तुम्ही NPK किती घेताय, तुमचा पाऊस किती आहे वरून, तुमचं बरोबर. खालून पाणी किती देताय, म्हणजे हे सर्व कारणं आहेत. त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आलं पाहिजे. नायट्रोजन वाढला तर नायट्रोजन दाबण्यासाठी कोणता घटक दिला पाहिजे, तो घटक देताना त्या घटकाबरोबर कोणता घटक गेला पाहिजे किंवा तो घटक जेणेकरून तो मुळे लवकर तो झाडाला वरपर्यंत नेऊ शकते. म्हणजे हे सगळे कारण आहेत. आता हे जे आपण बांधतो, हा. तर त्याच्याबद्दल काही फायदे होतात आपल्याला किंवा काही रिझन आहे बांधण्याच्या आता पाठीमागचं? तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तसं बघायला हा पहिलाच प्रयोग असेल. हा हा हे मी बांधलेलं आहे. आता हा. एका झाडावरती 3 तारा सोडलेले आहेत. आता हा. हे तुम्हाला दिसत असेल, हा. प्रत्येक फांदी आपण बांधलेली. हा. कारण कसं होतं, ह्याची खरड छाटणी घेतो हा. आपण. ह्याची जी फूट आहे, आता इकडे तुम्ही बघत असताल ह्याच्या ज्या फुटी आहेत, आपल्या प्रत्येक फांदीला 10 फळं, 20 फळं, 30 फळं, 40 फळं, 50 म्हणलं तरी फळं लागली जातात. बरोबर. त्याच्यामुळे कसं होतं, ही जम्बो व्हरायटी आहे, बोजानी ही खाली येते. ज्यावेळेस बोजानी खाली येते त्यावेळेस ही फांदी युटर्न घेते. युटर्न घेतला की टेम्परेचरमध्ये ह्याला वरती फळाला चट्टा बसतो. आपण ह्याला सपोर्ट दिल्यानंतर जरा हे थोडंसं कसं होतं, सूर्यप्रकाशाच्या दिशेने ह्याचा शेंडा चालू राहतो आणि पानाखाली अंजीर राहतं. त्याच्यामुळे अंजिराला चांगली क्वालिटी मिळते, शेंडासुद्धा वाढ काढत जातो. तर मागणीबद्दल काय सांगेल की आपल्या पुण्यामध्येच मागणी आहे का बाहेर महाराष्ट्रामध्ये सोडून दुसरीकडे बी अजून कुठं मागणी आहे अख्ख्या अंजिराबद्दल? महाराष्ट्रात मागणी आहे, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणलं तरी मागणी. आता ज्याच्या त्याच्या शेतकऱ्यावरती डिपेंड आहे, तुम्ही मार्केट कसं कॅप्चर करताय, कस्टमरला कशी सवय लावताय, तिथल्या बरोबर. व्यापाऱ्यांना कशी सवय लावताय, ह्याच्यावरती डिपेंड आहे. नाही तर शेतकरी काय असं होतो, माल उत्पन्न काळ झाडं लावले तर माल विकायचा कुठं. बरोबर. मागणी ह्याला सगळीकडे, काय असं नाहीये की बाबा इथं पुण्यातच मागणी, सगळीकडे मागणी आहे. आणि रेट बद्दल काय सांगू शकाल? तसं रेट तसा ह्याला चांगला मिळतो. तसं थोडंसं 19-20 होतं, सगळ्या पिकांचा बरोबर. तसा असतो चढ उतार. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक फळपिकाचा चढ उतार हा निश्चित ठरलेला असतो. अगदी बरोबर. कसं होतं, एखादंच पीक वाढलं तर त्याला काहीतरी थोडेफार वर्ष त्याचं बाजार रिवर्स बी येतात. बरोबर. तिथं संयम पण ठेवला गेला पाहिजे. तसं कमीत कमी बाजारभाव ह्याचे बघितले आपण 30-40 रुपयापासून तुम्ही 100, 125, 150 रुपयापर्यंत. म्हणजे तुम्ही जसं मार्केटिंग करताल त्याच्यावरती तुमचं डिपेंड आहे. बरोबर. तर आपण किती रोपापासून सुरुवात केली होती आणि आता किती रोपापर्यंत पोहोचलाय तुम्ही? सुरुवातीला 1 एकर केलं होतं आपण हा. 2006-07 साली. हा. 2006-07 साली 1 एकराची लागवड केली होती. सुरुवातीचे 4 वर्ष फेल होतं. हा. आज 12-13 वर्ष झाले पूर्ण ह्या पिकामध्ये सक्सेस आहे. आज 1 एकरावरनं 8 एकरावरती गेलेले आहे. हा. खट्टा मिठा असे दोन्ही बहार असतात. आपण वर्षातनं 10 महिने डेली रोज हार्वेस्टिंग आपलं चालतं.
आणि शेतकऱ्यांना काय संदेश देऊ तर आपलं डेली जे हार्वेस्टिंग चालू आहे तर त्याच्यामध्ये आपलं रोजचा पट्टी वगैरे किती येते काय आता त्याच्याबद्दल तसं काय बघायला सांगाल? गेलं तर तुमच्या मालावरती डिपेंड आहे, तुमचा माल किती निघतो त्याच्यावरती डिपेंड आहे. आता आपला तसा माल निघायचा झाला तर सुरुवातीला कमी निघतो, मग सुरुवातीला 50 किलोपासून 1 टनापर्यंत आपण हार्वेस्टिंग करतो. हा तसं त्याचे रेट तसं बघायला गेलं तर कधी 5,000ची बी पट्टी लागते, कधी 50,000ची पट्टी लागते. हा हा ते जेवढी तुमची क्वांटिटी निघेल, जेवढा किलो माल तुमचा निघेल त्या पद्धतीवरती पट्टी लागले म्हणजे पर डे. पर डे पर डे पर डे पर डे. ओके. आणि अपेक्षित उत्पन्न एकरी किती निघू शकतं जम्बोमध्ये व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर? अपेक्षित उत्पन्न तसं बघायला गेलं तर जम्बो असेल किंवा रेड पुना फिग असेल, तसं बघायला गेलं तर झाडाच्या विस्तारावरती डिपेंड आहे. जेवढं तुमचं झाड मोठं, जेवढं तुमची सेटिंग सुरुवातीच्या पहिल्या पानापासून की शेवटपर्यंत ज्यावेळेस सेटिंग होईल तुमची, तसं ॲव्हरेज ठरलं जातं. तसं बघायला गेलं तर एकरी 1 टन पण ॲव्हरेज गावतो आणि एकरी 20 टनापर्यंत बी ॲव्हरेज जाऊ शकतं. की तुमच्या करण्यावरती, तुमच्या नियोजनावरती सगळं डिपेंड आहे. बरोबर. पैशामध्ये काय सांगताल? पैशामध्ये सांगायचं झालं तर आता मी जसं तुम्हाला म्हटलं की एकरी तुम्ही 1 टन बी काढू शकता आणि 20 टन पण काढू शकता. तसं पैशामध्ये मी सांगू शकतो तुम्ही एकरी 10,000 रुपयाचं बी उत्पन्न घेऊ शकता आणि 10 लाखापर्यंत बी जाऊ शकता. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या कष्टावरती, ह्यावरती नियोजनावरती डिपेंड. डिपेंड मी एक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, ऑल महाराष्ट्रातून बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात. हा पण एक शेतकरी सहज म्हणतो की मला 5 एकर 10 एकर 15 एकर 20 एकर करायची. हा. तुम्ही डाळिंब एकरात बोलू शकता, पेरू एकरात बोलू शकता, सीताफळ एकरात बोलू शकता, इतर फळपीक तुम्ही एकरात बोलू शकता. पण हे पीक जे आहे हे एकरात न बोलण्यासारखं पीक आहे, हे झाडात बोललं जातं. लोकांची 100 झाडं, 150 झाडं, 200 झाडं, 250 झाडं, हे झाडात बोलण्यासारखं पीक आहे. बरोबर. ज्यावेळेस एकरी 15x15 वरती 200 झाडं बसतात, ज्यावेळेस ही बाग 4 ते 5 वर्षाची होईल त्यावेळेस तुम्हाला एकरी 5 ते 6, 7 ते 8 मजूर लागतं एकरी. तुम्ही 10 एकर करू शकता, पण तुम्हाला त्या पद्धतीत मजूर लागेल, त्या पद्धतीत तुम्हाला मार्केट शोधावं लागेल. हे नाशवंती फळे, त्याच्यामुळे ह्याला आजचा माल आज हा तोडल्याच गेला पाहिजे. आजचा माल उद्या जर गेला तर त्यातलं 50% माल क्रॅकिंग होतो, लूज होतो. जास्ती माल झाडावरती तयार झाला तर चिलटांचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्याला. त्याच्यामुळे ह्याची सुरुवात करताना शेतकऱ्यांनी थोड्यापासून सुरुवात करा. मग जसं तुम्हाला अनुभव येत जाईल तसं तुम्ही क्षेत्र वाढवत जावा. बरोबर. बरोबर. धन्यवाद म्हणा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता जे काही बघितलं तर ते जगताप साहेबांनी आपल्याला माहिती दिली. तर जगताप साहेबांची जर बघितलं तर लॉकडाऊनपासून आमच्या टचमध्ये आहेत. तर त्यांची पहिले तुम्ही जसं ऐकलं त्याप्रमाणे 1-2 एकरावरती बाग होती, आज 8 एकरावरती आहे. आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिलेलं आहे, शेतकऱ्यांना खूप चांगला सल्ला दिलेला आहे. तर त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.